मित्रांनो आला आता मंदिरामध्ये आणि मंदिर एवढा भारी वाटते ना सो गाईज स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर. सो आज आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे, तर तुम्हाला तिकडे गेल्यावरच सांगतो. आता सांगणार नाही, लय भारी आहे आणि नवीन झालेले आहे ते. सो आता तिथं जाऊन घेऊया आणि आपलं ब्लॉग पण बनवूया. सो आता निघतो थोड्या वेळामध्ये, मित्र येणार. सो निघूया लगेचच. चला भेटतो तिकडे जाऊ डायरेक्ट तिकडेच. लय भारी आहे, लय भारी. चला आता आम्ही निघालो आहे, पण लय मोठी ट्रॅफिक लागलेली आहे. थांबलो आहे आम्ही एका ठिकाणी. इथून आहे किती किलोमीटर आहे रे? 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटर आहे. जवळच आहे, पण चाललं आहे पहिल्यांदा ना, म्हणून लोकेशन लावून चाललं आहे. माहीत नाही कुठं आहे तो एक्झॅक्टली मंदिर. तो आता ट्रॅफिक बघा, सिग्नल जाम मोठं आहे. आता जाऊया तिकडे, जाऊन भेटतो तुम्हाला. सो मित्रांनो आला आता मंदिरामध्ये आणि मंदिर एवढा भारी वाटते ना बघा. वाईब बहुतेक अजून थोडं काम चालू आहे. हा काम चालू आहे बघा या साईडला. सो आता जाऊन दर्शन घेऊया. कुठले कुठले देव आहेत आतमध्ये ते सर्व बघूया आणि तुम्हाला पण दर्शन देतो. आणि जर तुम्हाला यायचं असेल ना इथे, तर तिथं मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देतो, सगळं टाकतो. तिथे तुम्ही लोकेशन टाकून येऊ शकता. ठाण्यामध्ये मंदिर आहे बालकुंच्या इथे. सो असं मंदिर आहे बाहेरून. तो मित्रांनो बघा कसं आहे मंदिर. आणि बघा ना, चांद्रायन यक्षदेव, म्हणजे वेगळंच रूप आहे एकदम. आणि सर्वात मोठी मूर्ती सिमंदर स्वामी नाव पण लिहिलेले. काय नक्षीकाम केलंय. सो बालाजी देव, गरुड देव, तिरुपती बालाजी देव, कृष्ण भवन देव, श्रीनाथजी. आता आल्या आपण महादेवाची पिंड बघा. ती सगळ्यात पहिला बाप्पा. तर हनुमान देव पण महादेवाची पिंड राईस. सो मित्रांनो महादेवाची पिंड बघा जवळ, केवढी मोठी आणि पूर्ण मार्बलची आहे का. पूर्ण देवारा या अशा देवीच्या मूर्त्या सगळं मार्बलचं. हे किती काम केलं असं मार्बलचं. आणि नक्षीकाम पण बघा, नक्षीकाम एकदम असं दिसतो कसं काम केलं बघा. एवढं भारी मंदिर बनवलं. अजून थोडं काम चालू आहे बाहेरच्या ठिकाणी. आतलं पूर्ण काम झालेलं आहे. खूप भारी वाटते मंदिर. सो ही लोकेशन माहिती नव्हती, मला इंस्टाला व्हिडिओ आलेली. सो बोललो मंदिरात जाऊन येऊया आणि व्लॉग पण बनवूया बोललो. सगळे देव मार्बलचे. सगळ्यात मोठी मूर्ती तर ही या साईडला. सो आता काय झालं, आपण बाहेरच्या साईडला आणि त्या साईबाबाची मूर्ती पण. साईबाबाला ही पण मार्बलची आहे पूर्ण. आणि आखणी बघा ना, आखणी बघा कसली भारी वाटते. सो आता दुसरीकडे पण जाऊया. अजून 4 म्हणजे बाहेर पण 4 मंदिर आहेत. 4 कोपऱ्या साईडला इथे 4 मंदिर आहेत. सो आता इथे एक मंदिर आहे, इकडे जाऊया. आणि त्या साईडला पण आहे, त्या साईडला समोरच्या साईडला.
आणि मागच्या साईडला पण 4 ठिकाणी मंदिर आहे आणि हा मध्ये ते तो मंदिर आहे की सो इथं कुठला देव आहे ते बघूया. इथं अंबा माताजी देवी आहे. इथं देवीचं आहे. सो तिथे पण जाऊया. हे चल. सो इथं आलं आता. इथे पण पद्मावती देवी देवीचं मंदिर आहे. देवी आता तिकडे जावं. 4 कोपरे 4 ठिकाणी मंदिर आहे आणि हा मध्येच आहे तो मोठा मंदिर. सो इथं काम चालू आहे वाटतं. काहीतरी बिल्डिंगचंच काम असेल. बघ ना तो मागाशी देव आतमध्ये होता ना सगळ्यात मोठी मूर्ती तीच मूर्ती आहे. छोटी आहे पण ती सेम तशीच आहे फक्त नाव वेगळं आहे. पद्मनाभ भगवान सो असं मंदिर आहे. मित्रांनो इथं कोणाचा तरी गॉगल राहिलेलं आहे विसरून गेलेलं आहे. तर काय एवढं ऊन आहे ना म्हणजे ऊन तर आहे आणि त्यात मार्बल आहे. तो मार्बलचा रिफ्लेक्शन येतो ना उन्हामुळे तर डोळ्याला लय त्रास देते. डोळे उघडत नाहीत त्यामुळे गॉगल घालून आहे मी. सो गॉगल घातल्यापासून भारी दिसते बघा. देवाचं आता दर्शन झालेलं आहे सर्व आणि याच्यात आपण बघू. आपल्या इथे इस्कॉन टेम्पल आहे तिथं पण जायचं. मी तिथं गेलोच नाही बनवल्यापासून. सो माझा विचार चालू आहे तिथं जाऊन पण व्लॉग बनवू. तिथं पण बनवू. ते झालं मंदिर बनून ना आता मी नाही म्हणता किती महिने आलेस तर मंदिर बनून काय माहिती रे मला. खूप महिने आले मंदिर बनून. सो विचार करतो जाऊ म्हणून कारण की तिथं झाले व्लॉग नाही पडले आपले त्यामुळे आज इथंचा हा व्लॉग बनवला आहे. सो तिकडचा पण बनवेनच. सो सगळ्या व्लॉगला प्रेम द्या आणि व्लॉग बघत राहा. सो आता फोटो काढतो जरा. फोटो तर मेन आहेत फोटो काढायला लागतील. फोटो नाही काढले तर कसं जमणार. फोटो काढूया मग निघूया घरी जाऊया. इथे सर्व शाळेतली मुलं आलेली. शाळेतली मुलं बसलेत मी इथं बसायला पण बसू. चला जरा आराम करू. राम बघा उन्हाने लय त्रास दिला. म्हणून चष्मा घालू नये. लय रिफ्लेक्शन येते ना आता त्रास होतो डोळ्याला. मंदिर लय भारी बनवलं ते. सो मित्रांनो तुम्हाला यायचं असेल म्हटलं तर सगळ्यात खाली ॲड्रेस देतो मी. सो आपलं दर्शन तर झालेलं आहे. आता आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असेल तर आणि ब्लॉगला लय प्रेम द्या. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.